नमस्कार बंधू भगिनींनो, लाला लजपतराय यांची 28 जानेवारी जयंती दिवस, त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यावरती थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। स्वातंत्र्य संग्रामामध्ये लाल बाल पाल म्हणून जहाल मतवादी विचारसरणीचे जे हे महत्वाचे 3 नेते मानले गेले, त्यामध्ये लाल म्हणजे लाला लजपतराय यांचं मोठं योगदान या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राहिलं आहे। त्या लाला लजपतराय यांचं जीवन आणि कार्य आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओला प्रारंभ करण्यापूर्वी लाला लजपतराय यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मी सुरुवातीलाच मनपूर्वक अभिवादन करतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर लालाजींचा जन्म हा 28 जानेवारी 1865 रोजी पंजाब राज्यातील फिरोजपूर जिल्ह्यातील एका गावामध्ये झालेला आहे। लाला लजपतराय यांच्या वडिलांचं नाव हे राधाकृष्णाजी असं होतं, राधाकृष्णाजी, आणि आईचं नाव गुलाबदेवी अशा पद्धतीचं त्यांच्या आईचं नाव आहे। लहानपणापासून अतिशय हुशार, चाणाक्ष, बुद्धिमान व एकपाटी म्हणून त्यांचा नावलौकिक राहिलेला आहे। त्यांचं वाचन अत्यंत दांडगं होतं। अनेक ग्रंथ लालाजींनी आपल्या जीवनामध्ये वाचलेले आहेत। हिंदू धर्माबद्दलचा अभिमान लालाजींच्या मनामध्ये सुरुवातीपासूनच राहिलेला आहे। 1881 ला त्यांनी मॅट्रिकची म्हणजे 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुढे 10वी नंतर लाहोर येथील कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला प्रारंभ केलेला आहे आणि या लाहोरच्या महाविद्यालयामध्ये येऊन त्यांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण इथं घेतलेलं आहे आणि 1885 ला त्यांनी वकिलीची परीक्षा पास केलेली आहे आणि वकिलीची परीक्षा 1885 ला पास केल्याच्या नंतर मात्र त्यांनी पुढचं शिक्षण घेतलेलं नाही आहे आणि 1886 पासून त्यांनी हिस्सारला वकिलीचा व्यवसाय सुरू केलेला आहे। 1885 ला वकिलीची परीक्षा पास झाले आणि लगेच त्यांनी 1886 पासून हिस्सार या ठिकाणी वकिलीचा व्यवसाय सुरू केलेला आहे। पुढे त्यांच्यावरती जोसेफ मॅझिनी या इटालियन व्यक्तिमत्वाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि म्हणून त्यांनी जोसेफ मॅझिनी यांना आपला राजकीय गुरु मानलेला आहे, कारण त्यांच्या विचारांचा प्रभाव इतका मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर झाला की त्यामुळे त्यांनी त्यांना राजकीय गुरु म्हणून स्वीकारलेला आहे। बंगालचे नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या विचारांचा देखील प्रभाव लालाजींच्या जीवनावर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। पुढे ते जहालमतवादी नेते म्हणून उदयास आलेले आहेत। या कालावधीमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये 2 प्रकारचे विचार प्रवाह होते, एक जहालमतवादी विचारसरणी असलेला आणि दुसरा मवाळवादी विचारसरणी असलेला। तर मवाळ विचारसरणी घेऊन इंग्रजांच्या विरोधामध्ये भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्यामध्ये दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता हे प्रामुख्याने होते मवाळ गटामध्ये। आणि आपल्याला माहिती आहे की जहाल गटामध्ये लोकमान्य टिळक, पाल आणि लाला लजपतराय यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी बिपिनचंद्र पाल आणि लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल आणि लाला लजपतराय हे जहाल गटामध्ये कार्यरत असणाऱ्यांचे पैकी होते। 1905 ते 1920 हा काळ भारतामध्ये जहालमतवादी काळ म्हणून ओळखला जातो। 1905 ते 1920 हा 15 वर्षाचा काळ भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये जहालमतवादी विचारसरणीचा काळ म्हणून गणला जातो, ज्यामध्ये लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे। राष्ट्रीय चळवळ तीव्र करावी
ती सामान्यांपर्यंत पोहोचवावी, लोकांमध्ये राजकीय जागृती घडवून आणावी, सर्व लोकांना एकत्र आणावं व ब्रिटिश अधिकाऱ्यांच्यावरती दडपण आणून आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात, अशा प्रकारचे काही उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही जहाल चळवळ स्वातंत्र्य संग्रामाच्या कालावधीमध्ये काम करताना आपल्याला दिसून येते. 1906 याच कालावधीमध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे. जाणीवपूर्वक इंग्रजांनी मुस्लिम लीगच्या स्थापनेला मदत केलेली आहे, कारण फोडा आणि राज्य करा अशा प्रकारचा काम इथं इंग्रजांना करायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी 1906 मुस्लिम लीग या पक्षाची म्हणा किंवा या संघटनेची स्थापना करण्याला मदत केलेली आहे. पुढे 1907 मध्ये सुरत या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालेलं आहे. त्या अधिवेशनामध्ये पुढे फूट पडली आणि या फुटीमध्ये 3 गट निर्माण झालेले आहेत. स्वातंत्र्य संग्राम मध्ये जे सुरतला अधिवेशन झालं राष्ट्रीय सभेचं, तर तिथं फूट पडलेली आणि तिथं 3 गट निर्माण झाले. एक जहाल विचारसरणीचा गट आहे, दुसरा मवाळ विचारसरणीचा गट आहे आणि तिसरं म्हणजे मुस्लिम लीग. अशा पद्धतीचे हे 3 गट निर्माण झालेले आपल्याला इथं दिसून येतात. यानंतर सार्वजनिक सभेवर बंदी घालण्यात आलेली आहे. कायदा मोडणाऱ्यांना इंग्रजांनी कठोर शिक्षा करायला प्रारंभ केलेला आहे. एवढंच नाही तर शाळकरी मुलांना देखील अनेक वेळेला फटके देण्याचं काम इंग्रजांनी केलेलं आहे. वृत्तपत्रांच्या वरती बंदी घातलेली आहे, छापखान्यांच्या वरती बंदी घातलेली आहे. लेखक आणि संपादक यांची धरपकड करून त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम देखील इंग्रजांनी 1907 प्रारंभ केलेलं दिसतं. जहाल नेत्यांच्या विरोधामध्ये कडक कारवाई त्यांनी प्रारंभ केलेली आहे आणि यातील जहाल जे विचारसरणीचे नेते होते त्यामध्ये लोकमान्य टिळकांना त्यांच्यावरती राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. बिपिनचंद्र पाल यांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली व लाला लजपतराय यांना पंजाबमधून बाहेर पाठवलं. त्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये लालाजींना राहता येणार नाही अशा प्रकारचा आदेश काढला आणि त्यांना पंजाबमधनं बाहेर पाठवण्याचं काम इंग्रज सरकारनं या कालावधीमध्ये केलेलं दिसून येतं. म्हणजे इंग्रज एका प्रकारे या ठिकाणी हे स्वातंत्र्य संग्रामातले जहालमतवादी कार्य करणाऱ्या लोकांचा बिमोडच करण्याचा मनावर घेतलेला आपल्याला दिसून येतं. 1882 उर्दू व हिंदी यापैकी कुठल्या भाषेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे असा जेव्हा विचार पुढे आला तेव्हा लाला लजपतराय यांनी हिंदीलाच महत्त्व दिलं गेलं पाहिजे, हिंदीच भाषा आपण स्वीकारली पाहिजे, यासाठी स्वाक्षरी मोहीम मोठ्या प्रमाणावर उभी केलेली आहे आणि हिंदीला उर्दूपेक्षा महत्त्वाचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 1 जून 1886 लालाजींनी महत्त्वाचं काम केलं. कोणतं? 1 जून 1886 दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केलेली आहे. दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना त्यांनी 1 जून 1886 केलेली आहे. त्यासाठी लालाजींनी पंजाबमधनं 5 लाख रुपये गोळा करून दिलेले आहेत. पंजाब या आपल्या राज्यातून हे महाविद्यालय उभं राहावं म्हणून त्या काळामध्ये आर्थिक पाठबळ नसल्यामुळं 5 लाखाची देणगी आपल्या पंजाब राज्यामधनं गोळा करून या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी पाठवून देण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम केलं. यावरून त्यांचा शिक्षणावर देखील किती प्रेम होतं हे गोष्ट अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही आहे. या कॉलेजचे सेक्रेटरी म्हणून देखील लालाजींनी काम केलेलं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर पुढे लालाजींनी केलेलं जे काम आहे तेही पाहणं महत्त्वाचं आहे. या महाविद्यालयामध्ये इतिहास किंवा हिस्ट्री हा विषय अत्यंत तन्मयतेनं शिकवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पुढे 1898 ते 1900 म्हणजे 2 वर्षाचा कालावधी 1898 ते 1900 या कालावधीमध्ये राजपुताना मध्य प्रांतामध्ये आणि आजूबाजूच्या काही प्रदेशामध्ये दुष्काळ पडलेला आहे. तर या 2 वर्षातल्या या दुष्काळाच्या कालावधीमध्ये आर्य समाजातर्फे लालाजींनी दुष्काळग्रस्त लोकांना आपल्या परीनं जे काही मदत करता येईल
ती मदत करण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. या कालावधीमध्ये ख्रिश्चनांच्या करवी या गोष्टीचा फायदा घेऊन धर्मांतर मोठ्या प्रमाणावर तर प्रारंभ केलेलं होतं. अनेक गोरगरीब लोकांना ख्रिश्चन धर्मामध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्याची मोहीम जणू काही त्यांनी आरंभिलेली होती. ही गोष्ट लालाजींना पसंत पडलेली नाही आहे, कारण लालाजी, मी यापूर्वीच म्हटलं की कट्टर हिंदुत्ववादी किंवा हिंदू धर्माबद्दल निष्ठा असणारा अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून ख्रिश्चनांच्या द्वारे दुष्काळाचा गैरफायदा घेऊन धर्मांतर करण्याचा जो काही घाट घातला जात होता त्याला कडाडून विरोध करण्याचं काम लाला लजपतराय यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग त्यांच्या कडक विरोधामुळे सरकारला शेवटी या ठिकाणी आदेश काढावा लागला आणि सांगावं लागलं की कोण्याही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अशा पद्धतीने धर्मांतर करू नये. धर्मांतर करण्याच्या या प्रक्रियेला आळा घालण्याचा साठीचा एक पत्रकच शासनाच्या तर्फे काढण्यात आलेला आहे. आणि हे लाला लजपतराय यांच्या कार्याचं यश म्हणावं लागेल. 1905 मध्ये कांगडा येथे भूकंप झालेला होता. तर या भूकंपग्रस्तांना देखील मदत करण्याचं मोठं काम लाला लजपतराय यांनी केलेलं आहे. 1905 ला भारताची बाजू इंग्लंडमध्ये मांडण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे लालाजींना इंग्लंडला पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी ही बाजू मांडण्यासाठी म्हणून काँग्रेसतर्फे त्यांना काही पैसे देऊ केलेले आहेत. तर आपल्याला आश्चर्य वाटेल की जे काही त्यांना या आपली बाजू इंग्लंडमध्ये मांडण्यासाठी पैसे मिळालेले आहेत काँग्रेसकडनं, तर ते पैसे त्यांनी कसे वापरलेत बघा. त्यातील बराचसा पैसा त्यांनी दयानंद सरस्वती कॉलेज उभं करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या फीस मधला पैसा वकिलीच्या तिथे खर्च करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अर्धा उरलेला जो हिस्सा होता तोही त्यांनी देऊन टाकलेला आहे. म्हणजे त्यांना जे काही फीसपोटी पैसे मिळालेले होते पक्षाकडनं, काँग्रेस पक्षाकडनं, तर ते सगळेचे सगळे पैसे त्यांनी शिक्षणासाठीच 2 ठिकाणी खर्च केलेले आपल्याला दिसून येतात. यावरून त्यांचं शिक्षणावरती किती प्रेम होतं ही गोष्ट लक्षात आल्याशिवाय राहत नाही. आणि फीस जी आली आहे ती अशा पद्धतीने वाटून टाकली आणि स्वतःच्या पैशानं ते इंग्लंडला या ठिकाणी गेलेले आहेत. 1905 ला एक घटना घडली आपल्याला सगळ्यांना. जर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा किंवा भारतीय इतिहास माहीत असेल तर लक्षात येईल की 1905 ला एक महत्वाची घटना घडली होती. लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी केलेली होती. आणि ही फाळणी का केली होती तर हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पडावी आणि या फुटीचा फायदा आपल्याला आपला राज्यकारभार चालवण्यासाठी व्हावा या दुष्ट हेतूनेच 1905 ला या ठिकाणी बंगालची फाळणी करण्यात आलेली होती. या गोष्टीला जहालमतवादी अत्यंत क्रुद्ध झालेले आहेत, अत्यंत चिडलेले आहेत आणि या घटनेला कडाडून विरोध त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. विरोधाचं स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलं. इंग्रज सरकारच्या लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी 1911 ला या ठिकाणी हा फाळणीचा जो बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतलेला होता तो 6 वर्षाच्या नंतर मागे घेतला. हे यश जर कोणाचं असेल तर या जहालमतवादी नेत्यांचा आहे, त्यात लाला लजपतरायांचा सिंहाचा वाटा आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. पंजाबमधील शेतकऱ्यांना ते चिथावणी देतात. या आरोपावरून सरकारनं त्यांना 1907 ला मंडालेच्या तुरुंगामध्ये 6 महिने ठेवलेला आहे. की शेतकऱ्यांना काय करतात हे पंजाबमधल्या शेतकऱ्यांना लाला लजपतराय हे चिथावणी देण्याचं काम करतात. अशा प्रकारचा सरकारनं आरोप 1907 ला केला आणि 6 महिन्यासाठी मंडालेच्या तुरुंगात, जिथे की लोकमान्य टिळक देखील अनेक वर्ष राहिलेले आहेत, तिथं या ठिकाणी लाला लजपतरायांना पाठवण्यात आलं. पुढे काही महिन्याच्या नंतर त्यांची त्या कारागृहातनं सुटका झालेली आहे. आणि शेवटी हे सगळं पाहत पाहत लालाजी पुढे अमेरिकेमध्ये राहायला गेलेले आहेत. तिथे राहून देखील त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे, हे आपल्याला कधीच विसरता येणार नाहीये. 8 वर्ष अमेरिकेमध्ये ते राहिले
आणि 8 वर्षाच्या नंतर पुन्हा परत ते भारतामध्ये आलेले आहेत. यावेळी पहिलं महायुद्ध संपलेलं होतं. 1939 ते 1945 या कालावधीमध्ये जागतिक पहिलं महायुद्ध झालं. आपण इतिहासाचे जाणकार आहोत, आपल्याला हे माहिती आहे.